ओके. तर असं आपण बघतो का प्रत्येक इकडे समोर तुमच्या दिसतंय का? प्रत्येक माणूसच्या लाईफमध्ये जे पण डिसिजन घेते, तर ते एकदम कम्प्लिटली कॅल्क्युलेटेड पाहिजे. विचार करून केलं पाहिजे. काय पण विचार मनात आलं म्हणून करायचं असं नाही. जसं बोलतात इस्रायलमध्ये बाली. मला विचार आला म्हणून केलं. मला पाहिजे म्हणून म्हणजे आणि रोजचे पण नाही. अ, आलं वाटलं म्हणून बोललो. वाटलं म्हणून मनात आलं म्हणून बोलून टाकलं. नाहीतर दॅट्स नॉट अ ज्यूइश वे. Jewish way is completely everything has to be done calculated, सगळा एक्झॅक्ट विचार करून प्रत्येक पाऊल टाकताना विचार केला पाहिजे. एम, तसे तसे राहावे. भाषेम तो बोलतात नाही की श्लोमो अमेलेख बोलतात. एका प्रत्येक माणसाने असा विचार केला का त्याच्या डोक्यावर मोठा ए, मोठा सीर आहे, मोठा टोप आहे आणि तो कम्प्लिटली भरला आहे तेलाने आणि त्याचे कपडे अख्खे पांढरे आहेत आणि त्याला त्याला आता चालायचं आहे लाईफमध्ये. तर तो किती सांभाळून चालेल, प्रत्येक पाऊल टाकताना विचार करेल. तर तसं विचार केला पाहिजे. प्रत्येक माणसाने काय पण करायच्या आधी विचार केला पाहिजे. आजकाल सावधानची माणसं एवढे त्याला प्रोत्साहन नाही देत. कारण माणसं बोलतात टाईम नाही आहे, टाईम नाही आहे. आणि ते सावधानत, कामनेस, विचार करून का आपण गोष्टी करायला, थोडासा अजून टाईम स्पेंड करायला माणसं बोलतात नाही अजून मला पेशन्स नाही आहे, एवढं धीर नाही आहे. तर ते ते मिळवायसाठी थोडंसं ट्राय केलं पाहिजे माणसाने. म्हणून इकडे पण आपण जेव्हा थोडासा अभ्यास करतो, तर अजून थोडासा एफर्ट टाकलं तर कुठच्या कुठे माणूस पोहोचू शकतं. जसा एक मोठा राबी होता. आणि त्याला आठवत नाही तो राब. एम, तो गदोला दोर झाला, गदोला दोर ममाश मोठा राब, मोठा अख्ख्या इस्रायलचा मोठा राबी. आणि त्याला एक त्याचा मित्र भेटला. तर त्याला मित्र बोलला, वाव तू एवढा मोठा राबी झाला आता. आणि दोघे जण सोबत होते. दोघे जण एका त्याच्या आधीच्या मोठ्या राबीचे स्टुडंट होते. आणि ते दोघे भेटले. तर तो बोल त्याला, एवढा तेवढा मोठ्या मोठा राबी झालास. आपण आठवते आपण दोघे जण सोबत शिकलो. सर्व एवढी वर्षानुवर्ष सोबत शिकलो. आणि दोघांची लेवल ऑलमोस्ट सेम होती आणि ते दोघे त्या चांगल्या लेवलवर होते. दोघे चांगल्या लेवलवर होते. आणि ह्याच्यामध्ये दोघांमध्ये काही जास्त फरक नव्हता. उलट तो दुसरा होता, तो जास्त हुशार होता. या राबीपेक्षा जो जो मोठा गदोला दूर झाला, जो मोठा राबी झाला होता. ए, तर त्यांनी त्याला विचारलं का काय फरक होता दोघांमध्ये. दोघांमध्ये एकच फरक होता का एक जो तो मोठा राबी झाला, तो मोठा गदोला दूर झाला, अख्ख्या इस्रायलचा मोठा राबी झाला. तो तो नोट्स लिहायचा आणि तो दुसरा नोट्स नाही लिहायचा. दोघांमध्ये तो छोटासा फरक होता. आणि ते एव्हरी टाइम शिवरूममध्ये बसून लिहायचा त्याचे नोट्स. आणि ऑफकोर्स नंतर तो खजारा करत असेल, नंतर तो परत रिवाईज करत असेल. आणि दुसरा होता तो नोट्स नाही लिहायचा. तर नुसता अजून 5 मिनटंचा एफर्ट, नाहीतर 10 मिनटाचा एफर्ट, थोडासा अजून एफर्ट, नुसती पेन्सिल हातात घेऊन, पेन हातात घेऊन लिहायचं, थोडासे नोट्स काढायचे. त्याच्यामुळे तो डिफरन्स, तो एवढा मोठा डिफरन्स झाला दोघांमध्ये का एक सिम्पल पर्सन झाला. ऑफकोर्स ज्युइश पर्सन इज नेवर सिम्पल. तो इट्स नॉट अ, प्रत्येक माणूस सिम्पल नाही आहे. पण तरीसुद्धा तो गदोला दोन नाही झाला आणि दुसरा झाला. का? कारण थोडासा एफर्ट अजून टाकला, थोडासा अजून, एक अजून पाऊल पुढे टाकला जो थोडा. आणि याचा ऑफकोर्स आपल्याला मदत करतो या गोष्टींमध्ये. कशामध्ये? तो आळशी व्हायसाठी. आणि म्हणून प्रत्येक माणसाने अजून थोडासा एफर्ट केला पाहिजे.
एक ह्या वीकमध्ये नाही तर पुढच्या वीकमध्ये थोडा एफर्ट केला पाहिजे, अजून थोडासा लिहिलं पाहिजे, नोट्स केले पाहिजेत, रिवाईज केलं पाहिजे. ऑफकोर्स मी स्वतःला बोलतोय, तुम्हाला पण नाही, मी स्वतःला बोलतोय. ऑफकोर्स माणूस नॉर्मली काय होतं का, तो शिकतं 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 आणि मग तो लिहित नाही, तर मग त्याच्याने काय होतं, ते सगळं विसरतं. म्हणतात काय, जो माणूस शिकतं आणि तो पुन्हा पुन्हा रिवाईज नाही करत, जसं काय तो पेरतो, पेरणी करतो, पण कापणी नाही करत. तर मग काय म्हणजे खरं बोललं तर फायदा तर आहेच, ऑफकोर्स फायदा आहे, नो डाऊट अबाउट इट. पण तरीसुद्धा तो पूर्ण काम कंप्लीट नाही झाला. ऑफकोर्स मी स्वतःला लेखाजेक करतो, स्वतःला स्ट्रेंथन करतो या गोष्टीमध्ये. आणि चला पण आपल्याला करून नाही देते गोष्ट, पण अजून एक छोटासा एफर्ट टाकला तरी माणूस कुठच्या कुठच्या कोणत्या लेवलला पोचतं. तसं मी पण खूप शिवरी मागतो आणि येते, पण चान्स नाही मिळत लिहायला. आणि जे पण लिहितो ते तुमच्या संग शेअर करू शकतो. आणि समज मी नाही लिहिलं तर तुमच्या संग शेअर करायला मला डिफिकल्ट होतं, मला आठवत नाही ते आयत्या वेळेला ऑफकोर्स. तर मग तो परत लॉस होतो मोठा. तर मग ते तुमच्या संग शेअर करतो का, तुम्ही तुम्ही पण असं केलं पाहिजे, थोडासा लिहायला पाहिजे, नोट्स लिहायला पाहिजेत. फॅमिली संगत स्प्रेड केलं पाहिजे, फॅमिलीला बोललं पाहिजे केव्हा भेटलात तर. एक स्टोरी इकडून ती, इकडून हिची स्टोरी ऐकली, एक हा एक मिशना, आणि त्याच्याने दिवरे तोरा पण होतं. आणि केदुशा पण असतं घरी. आणि ज्या गोष्टी जेवण आहे, जेवतात, जेवणामध्ये एक वेगळी टाईपची प्रकारची केदुशा येते. आणि ऑफकोर्स कोणी जेवण बनवत असेल आणि ते तोराचा विचार केलं, नाहीतर नोट्स बाजूला उघडून ठेवले आणि नुसतं बघितलं, तरी पण ती लेवल वेगळ्या लेवलला जातो आपण. बेजा तशें आपण ते खजेक होऊया इकडे या पॉईंटवर, ही मिरचे अशें. एम, एक छान स्टोरी बोलायची होती तुमच्यासोबत, तुम्हाला बोलायची होती एक स्टोरी. ओके, फाईन. आपण परत शब्बोबद्दल थोडंसं बोलूया. लास्ट वेळच्या पराशामध्ये आपण बघितलं का, आकाश बरोखोनी जे ए, योखेवेद आणि मिरियामनी जी गोष्टी केली त्याच्यासाठी त्यांना मोठा गिफ्ट मिळाला. काय त्यांनी केलं का, ऑफकोर्स त्यांनी फारोनी ऑर्डर दिली होती का कोण पण मुलगा झाला त्याला मारून टाकायचा, आणि मुलगी झाली तर ठेवायची. पण त्यांनी नाही ऐकलं. त्यांनी सगळं बरोबर द्यायचे त्यांनी ते, आणि बाळ ते मदत करायचे व्हायला. आणि मग फारो बोलला का, असं कसं होऊ शकतं, कोणालाच मारत नाही. आणि ते येऊन काय बोलले फारोला, फारो म्हणजे राजाच्या समोर, अख्ख्या जगामधला तो सुपर पॉवर होता. आणि त्या समोर येऊन काय बोलले, नाही ते इस्रायल स्त्रिया आहेत ते काही नॉर्मल स्त्रियांसारखे नाहीत, ते जनावरांसारखे आहेत. जनावरांसारखे आहेत, आणि ते आम्ही जायच्या आधीच त्यांना बाळ होतं आणि आम्ही काय नाही करू शकत. आणि गंमत म्हणजे फारो हा हे कबूल करतो, हा रिझन तो कबूल करतो, तो एक्सेप्ट करतो. तो त्यांना त्यांना ओनेस्ट नाही देत, त्यांना तो मारून नाही टाकत, त्यांना तो काहीच नाही बोलत, काहीच नाही लिहिलंय. तर त्यांना काय, राजाचं नाही ऐकलं तर काय, राजाचं नाही ऐकलं तर काय, त्याचा काय होतं त्याला सर्वांना माहिती आहे. पण तो काय नाही करत, तो सोडून जाऊन देतं त्यांना. तशीच एक स्टोरी, एक घटना घडली होती इन द सेम वे तशीच. कुठे होत आहे, एक मिनिट, आय विल टेल यू. या, ही स्टोरी मी राव इत्साकारी एप्स्टीन कडून ऐकली. आणि ती आहे राव फ्रीलँडर होते एक हंगेरीमध्ये. एक ते राव होते. आणि अम, त्यांच्या राजानी त्यांना त्यांना मान द्यासाठी, इस्रायल लोकांचा राबी म्हणून, तो तिकडच्या हंगरीच्या राजाने त्यांना एक गिफ्ट दिला होता. आणि गिफ्ट म्हणजे काय होता, गिफ्ट काय, कोणताच गिफ्ट दिला त्यांनी, एक काठी, एक स्पेशल काठी, ज्याच्यावर
सोन्याची काठी, त्याच्यावर सोन्याचं मस्त डिझाईन होतं आणि राजाकडून. आणि ती त्याला गिफ्ट दिली. अ, आता राजाकडून तो गिफ्ट मिळतं, तर ते खूप सांभाळून ठेवायला लागतं आणि ऑफकोर्स त्याच्यावर एकदम स्पेशल, एकदम महागायची आणि सर्वांना माहिती आहे, सर्व बघतात, सगळे लक्ष ठेवतात आणि तो कुठे पण जाईल आणि त्याची ती काठी आहे तर सगळेजण घाबरतात कारण राजाकडून आले. पण एक त्याच्यामध्ये एक प्रॉब्लेम होता. एक प्रॉब्लेम काय होता? मोठा प्रॉब्लेम होता का त्याच्यावर वर काठीच्या वरच्या साईडला, वरच्या बाजूला क्रॉस होता. ख्रिश्चन लोकांचा क्रॉस होता. आता आता तो रामच्या समोर एक मोठी धर्मसंकट आली. काय काय संकट? समज तो ती वरचा क्रॉस कापून फेकून टाकेल, जे त्यांनी केलंच पाहिजे, तर राजा त्याला काही सोडणार नाही. राजा त्याला चांगलीच मोठीच पनिशमेंट मिळेल. आणि समज तो ठेवेल, तर ठेवू नाही शकत, अलाउड नाही त्याला क्रॉस ठेवायला घरी. तर काय करेल तो आता? फेकू पण नाही शकत ती काठी. कुठे फेकू? फेकायला अलाउड नाही आहे, कारण राजा नेक्स्ट टाइम तो जाईल तर राजा त्याला विचारेल, लक्ष देईल त्याच्याकडे. आता काय करायचं त्याला? काहीच. तो बोला, घरी तर नाही ठेवू शकत क्रॉस. काहीच पर्याय नाही. तो काय करतो? कापून टाकतं. क्रॉस कापतं, फेकतं, नष्ट करून टाकतो आणि ती काठी राहते. आता किती महिन्यांनी, किती टाइम नंतर राजासमोर जायला लागतं. इस्रायल लोकांचा राब्बी आहे. काहीतरी एक त्याच्यासमोर अजून काहीतरी येतं आणि तो समोर जातं राजाच्या समोर. आणि काय घेऊन जायला पाहिजे? ती काठी घेऊन जायलाच पाहिजे त्याला. तो घरी नाही ठेवू शकत आता. तर तो गेला राजासमोर आणि राजाने बघितलं आणि बोललं, वाव, मी दिलेली काठी, त्याचा वरचा क्रॉस कुठे गेला? कारण आता त्याच्या बाजूच्या माणसं पण ते लक्ष ठेवून असतात. आणि राब्बी आहे इस्रायल लोकांचा आणि तो ख्रिश्चन आहे. तो किंग आणि ते बाजूचे माणसं, ऑफकोर्स त्यांचं लक्ष जास्त असेल त्यांच्याकडे. तर त्यांनी विचारलं, त्या राजाने विचारलं, तो क्रॉस कुठे गेला वर? आता हा काय बोलेल? आमच्यामध्ये अलाउड नाही, आम्हाला नष्ट करायला पाहिजे. तो बोलला तर तो लटकेल. जाऊ, आता काय करेल? काय बोलतो तो फ्रीलँडर? काय बोलतो? तो बोलतो का, ती काठी माझ्याकडे खूप उंच होती ना, म्हणून मी ती कमी केली, कापली, म्हणजे आता मी नीट धरू शकतो ती काठी. तर राजाने विचारलं, फाईन, ओके, उंच होती, मोठी होती काठी, तर खालून का नाही कापलीस, वरून का कापलीस? अं, काय, कोण? गुड क्वेश्चन. हा फ्रीलँडर बोलले, तुम्ही इमॅजिन नाही करू शकत ते काय त्यांनी काय उत्तर दिलं. ते बोलले, नाही, खालून ती बरोबर जमिनीला टेकत होती, पण वरून माझा हात नव्हता पोहोचत त्याच्यावर, म्हणून मी वरून कापली. सो फनी. तो परत बोलतो, काय, खालून ती बरोबर जमिनीवर टेकत होती काठी, पण वरच्या बाजूनी ती जास्त उंच होती, म्हणून वरून कापली तिला. आणि गंमत म्हणजे त्या राजाने ते कबूल केलं, एक्सेप्ट केलं. तो काय नाही बोलला त्याला. अशी एकदम अशी फनी एक्सक्यूज, असं काहीतरी कारण दिलं त्यांनी, जो खूप फनी आहे, जो इमॅजिन पण नाही करू शकत. अशा काय, खालून कापायचं? ऑफकोर्स खालून कापली पाहिजे होती. आणि त्यांनी काठी वरून कापली का? तो बोलतो, नाही, खालून बरोबर जमिनीवर टच टच होते, जमिनीवर बरोबर टेकते खाली, खालच्या बाजूनी, म्हणून ती काठी वरून उंच होती, म्हणून वरून कापून टाकली. वरून क्रॉस होता म्हणून कापली ऑफकोर्स त्यांनी. आणि ते एक्सेप्ट केल्याला राजा त्याला काही नाही बोलला. का? ते का नाही बोलला त्याला? काहीच नाही बोलला आणि एक्सेप्ट केलं, एव्हरीथिंग इज जस्ट फाईन. कारण जेव्हा माणसामध्ये येरा शमायम असेल, परत का परमेश्वराची भीती असतं, तर समोरचा माणूस त्याला त्याला ते त्याचा कोणतं पण कारण एक्सेप्ट करतो आणि कबूल करतो आणि जाऊ, आता त्याला काहीच काळजी नाही.
आणि म्हणून इकडे पण फारोच्या बाबतीत फारोच्या समोर पण जेव्हा योखेवेद आणि मिरियाम आले आणि त्यांनी अशी काहीतरी रिझन दिली जे जे विचार पण नाही करायचं ते काय रिझन का नाही ते जनावरसारखे माणसं बायका आहेत इस्रायल बायका आणि म्हणून त्यांचं लवकर होतं आम्ही जायच्या आधी पण तुमचं कामच तो आहे. त्यांचं काम काय त्यांचं काम होतं त्यांना बाळंतीणीला तिकडून बाळ होताना मदत करायची आणि तोच त्यांचा परनासा होता आणि ते सर्व ते त्यांचा तोच काम होता. आणि मग त्यांना विचारू शकायचं मग का मग तुमचं काम नाही मग तुम्ही कसले कामाचे तुमचा काय फायदा मग समज जर ते आधीच जन्म देतात तर बाळांना तर मग तो बोलू शकला असता पण काही नाही बोलला तो ॲक्सेप्ट केला आणि हाशेम आकाश बारोखू त्यांच्यावर एवढा खुश झाला आणि त्यांना त्यांच्यासाठी घरं बांधलेली आहेत घरं म्हणजे अशी एक्सप्लेन करतात घर म्हणजे काय त्यांचे ए, अ, बते केहुना कोहानीम त्यांच्याकडून आले आणि मेलाखीम त्यांच्याकडून आले म्हणजे लेवी पण त्यांच्याकडून लेवी होते ते ऑलरेडी ऑफकोर्स आणि त्यांच्याकडून केहुना आला कोहेन कोण होता आरोन कोहेन योखवेदकडून आला आणि मेलाखीम कोणाकडून मिरियामकडून मेलाखीम आले आणि मोशे रबीनो पण मेलेख होता किंग निवडले किंग तर आकाश बाळकडून त्यांच्या बत्तीम बांधले बत्तीम म्हणजे त्यांचे पुढे आता जनरेशन आणि जनरेशन सेट करून टाकली का या रिझनमुळे तर मिसरूत नेफेश जेव्हा माणूस आशेमसाठी आकाश साठी तो लिमसोर करतो नेफेश तो स्वतःचा विचार नाही करत आणि जे बरोबर आहे जे करायला पाहिजे जी खरी गोष्ट आहे आणि जे जे सरळ गोष्ट आहे ती केली पाहिजे आणि तो करतो त्याला आकाश बरोखू मिसरूत नेफेश तो तो त्याचा स्वतः जसं काही अर्पण करतो हाशेमच्या समोर तिकडे आकाश बाकू स्पेशल गिफ्ट मिळतं त्याला आणि ते माणसांनी ट्राय केलं पाहिजे जिकडे पण डिफिकल्टी असतं किंवा किंवा कोणता मिचवा करायला तरीसुद्धा तो करतो छोटी छोटी गोष्ट असू शकते ती ती पण मिसळत नाही फेश आहे ती पण जसं काय तो आकाश बारखूला स्वतःचं अर्पण देतो का त्याच्यासाठी फार डिफिकल्ट गोष्ट आहे खूप डिफिकल्ट गोष्ट आहे का कोणती वन ऑफ द थिंग्स आजकाल जे व्हिडिओज येतात व्हॉट्सॲपवर आणि स्टफ नाही बघायचे कोणत्या कोणत्या गोष्टी जे फालतूगिरी असतात खराब गोष्टी आहेत तुम्हाला माहिती आहे का हा माणूस दरवेळेला खराब गोष्ट पाठवतो ते नाही बघायचं कारण त्याच्याकडून जी पण गोष्टी येतात ते फालतूगिरी असतात तर माणूस जो स्ट्रॉंग असतो तो बोलतो नाही या माणसाकडून काय पण पाठवतो मला मी नाही बघणार आहे तर ऑफकोर्स ती गोष्ट बाजू तो नाही बघत तो एक वेळ नाही बघत स्ट्रॉंग आहे तो व्हेरी गुड मिसळत नाही फेश फाईन ओके बाकीच्या गोष्टी तो बघतोय पण ह्या गोष्टीमध्ये आत्ता त्यांनी मिसळत नाही फेश केला इट्स अ बिग थिंग इट्स अ खूप मोठी गोष्ट आहे त्यांनी आपण मसेखेत ते मिशनायुतमध्ये जाऊया आणि नंतर पण चान्स मिळाला ते एक फार छान स्टोरी आहे व्हेरी इंटरेस्टिंग आहे ते आपण बघूया बेजात असे पण आपण ऑफकोर्स मिशनायोत बेचामध्ये आहोत आता मिशनायोत योमतोव अजून एक नाव बोलतात योमतोव त्याच्यामध्ये होत तर आपण विल गो टू द मिशना आणि आपण बघूया थोडासा बेजात असे ओके आपण लास्ट टाइम मिशनायतमध्ये आपण बोललो होतो का ए, yes. जे पण योमतोफचे जा जा जे पण लॉज आहेत त्याच्यामध्ये आपण मुक्तेचे जास्त बघतो मुक्तेवर जास्त कॉन्सन्ट्रेट करतात मुक्ते जे आपण बघू पुढे का जी गोष्टींची गरज नाही त्याला हात नाही लावायचं समज इकडे आपण बघतो काय ते नवीन आलं जगामध्ये आणि ती गोष्ट योमतोवला आली तर त्याला वापरू नाही शकत बेथ शमायप्रमाणे बेथ हिलेलप्रमाणे आपण जस्ट रीड करूया आणि पुढे जाऊया मला माहिती आहे का आपण सेकंड मिशन आपण केलं आहे पण वाचलेलं चांगलं असतं थोडासा तोराचा शब्द आपल्या कानावर पडतात तर इट्स गुड फॉर चांगलं असतं की दिशा वाढते की दिशा असते तर वी जस्ट रीड दस मिशना मग आपण पुढचा मिशना रीड करू आणि मग थर्ड मिशनामध्ये जाऊया बेजात असे
चान्स मिळतो थोडासा पुढे जस्ट समराईज करू आणि मग पुढे जाऊया. בצע שנולדה ביום טוב, בית שמאי אומרים, תאכל, ובית הלל אומרים, לא תאכל. בית שמאי אומרים, שעור כזית וחמץ ככותבת. ובית הלל אומרים, זה וזה כזית. या मिशनामध्ये आपण बघितलं का? आवाज येत नाही. आवाज नाही येत? जस्ट वन मोमेंट, बघूया जरा का नाही येत. एक मिनिट बघतो मी. नाही नाही, येते येते, आवाज येते. तुमच्याकडे काहीतरी कमी झाला तर. ओके फाईन. मे बी तिकडे पाऊस जास्त पडते म्हणून इंटरनेटमध्ये पण प्रॉब्लेम असू शकते. मे बी सौम्य मत समजते ना. आय कॅन सी देतो. चालेल, लेट्स सी. ओके फाईन. मोमेंट. ठीक आहे, तुम्हाला स्लाईड दाखवायचे होते थोडेसे. आपण बघितलं होतं लास्ट टाइम, पण ओके, विल जस्ट कंटिन्यू. या तर इंग्लिशमध्ये इकडे तुम्ही बघू शकता का जो पण ते समज जर कोंबडी दिला अंडा नाहीतर या किंवा योम तोवला तर बेच्यामुळे बोलतात ते अखेल बेतीला बोलतात नाही खाऊ शकत. आणि मग नंतर त्यांना दुसरं ह्याच्यामध्ये का सेओर आणि मखमेच חמץ, सेओर כזית וחמץ ככותבת, בית הלל אומרים זה וזה כזית. तर मग आपण जसं मसेखत पसाखीमध्ये बघितलं होतं का केव्हा माणूस खयाब असेल, जेव्हा माणसाला पण अलाउड नाही आहे, जेव्हा तो ऑलिव्ह साईजचा खामेच खातो नाही तर तो विकत घेतो पेसाखमध्ये, तो मोठा प्रॉब्लेम आहे. कोणाप्रमाणे? बेत हिलेरप्रमाणे. पण बेत शमाय बोलतात नाही, जास्त मोठी साईज आहे, खजूर एवढी साईज, मोठी साईज पाहिजे. आणि समज तो मखमेचेत असेल ज्याच्यामध्ये यीस्ट असेल तर त्याची तो ऑलिव्ह साईज असेल तर तर दॅट्स नॉट अलाउड. दॅट इज द फर्स्ट मिशना. या 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 पेरेकमध्ये, या चॅप्टरमध्ये आपण बघतो का बेथ शमाय आणि बेथ हिलेलचेच डिफरन्स ऑफ ओपिनियन्स आणि का ते डिफरन्स ऑफ ओपिनियन्स पण आहेत ते आपण बघतो. सेकंड मिशना आपण वाचूया. सेकंड मिशनामध्ये आपण लास्ट टाइम बघितलं होतं, परत थोडासा रिवाइज करू आणि पुढे जाऊ. השוחט חיה ועוף ביום טוב, בית שמאי אומרים יחפור בדקר ויכסה, בית הלל אומרים לא ישחוט, אלא אם כן היה לו עפר מוכן. מודים שאם שחט, שיחפור בדקר ויכסה, ושאפר הקירה מוכן הוא. Yeah. That's the second Mishnah. याच्यामध्ये काय आहे, या मिशनामध्ये काय आहे? या मिशनामध्ये इंग्लिशमध्ये बघू शकाल. समजा त्यांनी आपल्याला मिचवा आहे का कोणता पण खया बेमान आहे, म्हणजे मोठा ॲनिमल नाही, कोंबडी नाही तर डिअर खया, समजा त्यांनी निष्खोध केल्यानंतर त्याचा स्लॉटर केल्यानंतर जे पण रक्त येतं स्टार्टमध्ये, तो एक मिचवा आहे की सुईदाम त्याला कवर केलं पाहिजे. दॅट्स अ मिचवा. कशाने? मातीनी. मातीनी कवर केलं पाहिजे. तर आपण बघितलं ते काय ॲशिजनी पण कवर करू शकतो. राख राख पण वापरू शकतो आपण बघितलं. तर इकडे ते बोलतात का त्यांच्यामध्ये डिफरन्स ऑफ ओपिनियन आहे का समज त्याला योमतोवला अलाउड आहे लीश खोत करायला, स्लॉटर करायला. का? कारण जो
ताजा मटण खायला जो आनंद मिळतो, जो राहिलं मटण जुन्ना असेल त्याच्यामध्ये नाही मिळत. आजकाल आपल्याकडे बघ कसे फ्रीज आहे, पण आधीच्या काळी फ्रीज वगैरे नव्हता. तर म्हणून डिफिकल्ट होतं याचं अजून. पण तरीसुद्धा अलाउड आहे आपल्याला पण आत्ता पण. पण ऑफकोर्स गेल्यावर माहीत पाहिजे काय करायला पाहिजे, काय नाही करू शकत ते सर्व माहीत पाहिजे. आजकाल डिफिकल्ट नाहीच आहे, सगळ्यांना आधीच रेडी करतात, तेच नाही जेवण पण रेडी असतं. आणि जसं आपण दरवेळेला बोलतो का योम तो बोला जरीसुद्धा अलाउड आहे. अ, जेवण करायला, बनवायला ऑफकोर्स. आग पेटवायला अलाउड नाही आहे, पण ट्रान्सफर करू शकतो. गॅस बंद करायला अलाउड नाही आहे. आजकाल स्पेशल हे मशीन मिळते जे लावू शकतो आणि गॅस बंद होतो टायमरवर. पण तरीसुद्धा एक मोठी गोष्ट आहे त्याच्यामध्ये योमतोवला जसं पुरुषांना आराम मिळतं आणि तो थोडासा अभ्यास करू शकतो, तसं स्त्रियांना पण आराम पाहिजे आणि त्यांनी पण आराम केला पाहिजे. आणि योमतोफ त्यांच्यासाठी पण योमतोफ पाहिजे, नाही का? त्यांना काम करायला लावलं पाहिजे किचनमध्ये. ए त्यांना पण आराम पाहिजे, त्यांनी पण आराम केला पाहिजे, त्यांनी पण योमतोफ एन्जॉय केलं पाहिजे. खाऊन पिऊन थोडासा अभ्यास करून, तेलीम वाचून, जे जे पण जमते तेवढं. ए, तर तर ते पण विचार केला पाहिजे ना, नुसता आलाखामध्ये अलाउड आहे याला बनवा जेवण, काय बनवत बसा अख्खाच योमतोफ. पण का? त्यांना कशाला त्यांना कशाला एक दिवस, त्यांना अजून एक दिवस योमतोफमध्ये आराम मिळाला पाहिजे. तर ते पण विचार केला पाहिजे. तर जरी सुद्धा अलाउड आहे त्यांना, तरी पण शेखिता करायला अलाउड आहे. पण किसू या दाम करायला अलाउड नाही आहे. जेव्हा ते रेडी नसेल, माती रेडी नसेल तर. मे बी इकडे माझ्याकडे एक स्लाईड असेल दाखवायला तुम्हाला. ओके, जस्ट वन मोमेंट. अशोकत खया बियम तोफ. ओके, बघूया ही स्लाईड. जस्ट वन मोमेंट, ही स्लाईड बघू शकतो आपण. तर जो पण शेखिता करतो, तर त्यांनी ती किसू इदामची मिtzवा आहे. आणि अम, एक मिनटं. तर मग ते ती केली पाहिजे ऑफकोर्स. आणि समज जर नसेल मातीत नसेल कवर करायला, तर मग अलाउड नाही त्याला करायला. त्याने रेडी केली पाहिजे. आपण बघतो दोन ओपिनियन्स आहेत, बेत शमाय आणि बेत हिलेलचा. तर बेत शमाय बोलतात नाही अलाउड आहे त्याला, याखपोर बदेकेर. त्यांनी ऑलरेडी त्यांनी रेडी नसेल केले तरी पण कशी रेडी करू शकतो. तर एक वे आहे. बेतशामाय बोलतात का त्यांनी शब्बातच्या आधी, या शब्बात ते योमतोफच्या आधी त्यांनी काय केलं पाहिजे, त्यांनी खणलं पाहिजे एका फावड्यानी नाहीतर ह्याच्यानी, असं थोडासा खणलं पाहिजे, खड्डा केला पाहिजे आणि परत ती माती भरून ठेवली पाहिजे त्याच्या आतमध्ये. आणि तो तो फावडा आहे नाहीतर शॉवेल आहे, तो तसाच ठेवला पाहिजे कुठे खच्चरमध्ये, त्याच्याच कोर्टयार्डमध्ये. म्हणजे सगळ्यांना कळेल का हे रेडी आहे. पण नॉर्मली समजलं काय काय प्रॉब्लेम्स आहे त्याच्यामध्ये शब्बातला नाही तर योमतोफला. का त्याच्यामध्ये ग्राइंडिंगचा तो चुरा करतो. एक तर समज जर त्यांनी माती उघडली काढली, तर मग माती त्यांनी शब्बातला आणि योमतोफला काढली, तर त्याचे मोठे मोठे तुकडे असतात, तो बारीक करतो. आणि त्याच्याने ते ग्राइंडिंगचा मेलाख आहे. मग सेकंड थिंग, दुसरी गोष्ट म्हणजे खड्डा करणे त्याचा अलाउड नाही आहे शब्बातला आणि ते योमतोफला. या योमतोफचा आपण योमतोफचं बोलतोय आता, ऑफकोर्स शब्बातला पण. पण इथे शेखीतला ऑफकोर्स अलाउड नाही, शब्बातला तर अलाउडच नाही आहे, ऑफकोर्स नाही अलाउड. पण इकडे योमतोफचं बोलतोय आपण. आणि थर्ड थिंग म्हणजे मुखचे. तर त्या तुम्ही कसे याला हात लावू शकता, त्या गोष्टी आहेत मुखचे आहेत. आणि जमिनीमध्ये तुम्ही मातीला कसे मध्ये खेळू शकता, काढू कसे शकता, मुखचे. हे तीन प्रॉब्लेम्स आहेत. तर बेच्चामाय बोलतात हे प्रॉब्लेम्स काहीच नाहीत, रेडी करू शकतो. फर्स्ट ऑफ ऑल आधीशीच खणून ठेवा, माती लूज करा,
आणि माती लूज करून पुन्हा पुन्हा भरून टाका ते. एक वेळा भरल्यानंतर काय प्रॉब्लेम नाही, तू वापरू शकता. अम, तर मग ग्राइंडिंगचा प्रश्न नाही येत. ह्या ग्राइंडिंगचा प्रश्न नाही येत. ते ठेवू शकता तसेच. आणि ती बाजूला, तो फावडा आहे तो आतमध्ये ठेवू शकता तिकडे. आणि त्याच्यामुळे तो बोलतात का बघा हे रेडी आहे. म्हणजे पहिली गोष्ट, ग्राइंडिंगचा प्रॉब्लेम नाही, कारण चुरा करण्याचा प्रॉब्लेम नाही, कारण आधीच करून माती सुट्टी करून ठेवलेली आहे. दुसरी गोष्ट, खड्डा बनवायचा प्रॉब्लेम नाही, कारण आधीच खड्डा बनवला आहे. आणि तो खड्डा शब्बातला योमतोबला, समजा तो पुन्हा काढतोय तिकडून माती, तर तो खड्डा त्याला नाही पाहिजे. कारण का, तो खड्डा त्याच्या वरांड्यामध्ये, तो डेंजरस थिंग आहे त्याच्यासाठी. ती चांगली गोष्ट नाही त्याच्या ठिकाणी, कोण पण पडू शकतं त्याच्यावरून. आणि म्हणून ते खड्डा बनवण्यासाठी ती खराब गोष्ट आहे त्याच्यासाठी. त्याला नाही पाहिजे ते खड्डा, रिअली स्पीकिंग. हा मिचवासाठी तो करून ठेवतोय, पण रिअली त्याला नाही पाहिजे. म्हणून तो पण एक गोष्ट उतरली का त्याला, काय, तो ए, किलकुल आहे त्याच्यामध्ये, एक चांगली गोष्ट नाही आहे त्याच्यासाठी. आणि मुक्तेचा प्रश्न नाहीत, कारण मी आधीच तिकडे फावडा ठेवतोय आणि बोलतो का ही माती खिचवी दाम करायसाठी आहे. तर त्याच्याने ते सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. आणि जेव्हा तो फावडा ठेवतो तिकडे आणि ते शॉवेल ठेवतो तिकडे, आणि तो बोलतो हां बाय ती गोष्ट किसवी दामसाठी आहे, म्हणून ही अशी गोष्ट ठेवल्यात. पण बेथ हिलेले बोलतात नाही, हे सगळं काहीच नको करू, आधीच रेडी करून ठेव बाजूला. आणि सगळं रेडी करून ठेव, बाकीचं काढून ठेव, ह्याच्या भानगडीत नको पडूस. ए, पण ऑफकोर्स बेलीला बोलते का, समज जर काहीच नाही केलं आणि शेखिता ऑलरेडी केली, तर त्याला अलाउड आहे अशा गोष्टी करायला. पण ऑफकोर्स त्यांनी आधीच रेडी केलं पाहिजे. ए, आधीच रेडी केली पाहिजे. मग ह्याच्यामध्ये लिहिलं का, वेफेर किरा मुखानू. मग बोलतात का, ॲशिज, जे ॲश आहेत, जे राख आहे, जो यम तोफला निर्माण झालंय, कशामध्ये, ए, ते बघूया आपण, मी स्लाईडमध्ये दिसेल तुम्हाला. मोमेंट. ओके, नेक्स्ट याच्यामध्ये असेल, जस्ट वन मोमेंट. ओके, इकडे सेकंड. तर एक मिनिट या, इने शेफेर किरा मुखानू. याच्यामध्ये बघतो का, जे पण कोळसापासून निर्माण झालेत योमतोवला, कोळसा आधीच पेट्रोल, ऑफकोर्स योमतोवला नाही, पण योमतोवला गरम आहे, ते कोळसा निर्माण झाले, राख निर्माण झाले, ती वापरू शकतो आपण. अं, कारण ती रेडी आहे, ती रेडी आहे. योमतोबला तिचा आपण वापर करू शकतो. आणि समजा जर त्याच्याकडे माती नसेल, तर तो राख आपण वापरू शकतो आणि शेकिता करून खिसवी दामला वापरू शकतो. दॅट द सेकंड मिशना. व्हॉट इज द अनाउन्समेंट. ओके, दॅट द सेकंड मिशना. आपण थर्ड मिशनामध्ये जाऊया. विल रीड द थर्ड मिशना. आपण बघूया किती करायला जमतं. एक छान स्टोरी बोलायची होती, पण मला नाही वाटत आता टाईम मिळेल. पण आपण थर्ड मिशना जरा चालू करूया. मे बी स्टोरी बोलूया. लेट्स सी हाऊ थिंग्स वर्क आउट. थर्ड मिशना. थर्ड मिशना. Today, let's see if you see the Mishnah. Just a moment. Um, Third Mishnah is, no. Just one moment. Third Mishnah बघूया. थर्ड मिशना आपण बघूया. टॉक्स अबाउट एक इंटरेस्टिंग टॉपिक आहे.
ज्याच्यामध्ये आपल्याला जास्त टाइम लागेल अंडरस्टँड करायला ऑफकोर्स. पण पण आपण वाचूया. विल रीड द मिशना फर्स्ट ऑफ ऑल. विल रीड द मिशना आणि मग आय जस्ट शो यू. ओके या एक वेगळ्या टाईपचा मिशना आहे, तो तुम्हाला इंटरेस्टिंग आहे. फार इंटरेस्टिंग आहे. काय सगळेच मिशना दिसणं इंटरेस्टिंग ऑफकोर्स, पण हा मिशना जास्त इंटरेस्टिंग आहे कारण इट्स अ डिफरंट थिंग ऑल टुगेदर. तुम्ही काय काय कनेक्शन कायचा इथे. आणि ती गोष्ट आपण आजकाल कोण वापरत नाही, करत नाही. आणि त्याचा तुम्ही बघाल लवकरच. एक मिनटं. ओके. हियर हियर इट इज. तुम्ही बघू शकाल. ओके या हियर यू कॅन सी इट. ओके. तर मिशना आहे בית שמאי, בית שמאי אומרים, אין מסלקין את התריסין, סליחה. בית שמאי אומרים, אין מוליכין את הסולם משובח לשובח, אבל מטהו מחלון לחלון, ובית הלל מתירין. בית שמאי אומרים, לא ייטול, אלא אם כן נענע בו מבעוד יום. ובית הלל אומרים, עומד ואומר, זה וזה אני נוטל. कशाबद्दल बोलतोय आपण? कशाबद्दल बोलतोय आपण? ए, एक सुलाम, एक शिडी आहे. शिडी राईट. शिडी आहे आणि त्यांनी अलाउड नाही योमतोवला त्या लॅडरला हात लावायला का कुठे जायला जिकडे वर शोभाख जिकडे कबूतरचा घर, कबूतरचा बॉक्स आहे. कबूतर खाना नाही आहे, कबूतरचा जिकडे राहतो शोभाख. घरटा घरटा बोलू शकतो, पण घरटा ज्याच्यामध्ये बनवतात ते लकडीचा बनवलाय काहीतरी आणि त्याच्यामध्ये आपण मुद्दामून त्याला तिकडे वाढवतात आणि मग त्याच्याकडून त्या माणसाचा तिकडे तो जाऊन तिकडून घेतो. कबूतरची अंडी घ्यायला पाहिजे, त्याला कबूतर पाहिजे असेल तो तिकडे शिडीनी पोचू शकतो त्या घरट्याकडे पण. आपण इकडे मस्त एक हे पण होता वन इकडे मे बी एक छान स्लाईड पण आहे मे बी. नेक्स्ट टाइम आपण जास्त डिटेल्समध्ये बघूया ही हा मिशना. या इकडे चांगला मस्त फोटो पण आहे. हिअर इट इज. येस. तर त्याच्याबद्दल बोलतो आपण का घरट्याकडे पोचण्यासाठी तो शिडीचा वापर करतोय. पण काय होईल, माणूस तर बाजूचा माणूस बोलेल बघ त्यांनी शिडी काढले म्हणजे तो तो काहीतरी त्याचा ए, ए, छप्पर फिक्स करतोय. तो छप्पर नीट करतोय. शब्बातला योमतोबला छप्पर नीट करतोय. मरीत आईन म्हणजे काय, अरे बाकीचे बघतात, अरे तो बघ काय करतोय, तो योमतोबला अलाउड नाही आहे, सगळ्यांना माहिती आहे अलाउड नाही, पण तो बघ वर चढलाय शिडीवर आणि तो त्याचा त्याचा ते छप्पर नीट करायसाठी वर चढलाय. तिकडे आपण बघतो क्या इकडे तुम्ही बघू शकता फोटो, एक शिडी आणि त्याच्या वर घरटा आहे, त्याचा कबूतर ठेवलेत. אין מוליכין את הסולם משובח לשובח, אבל מטהו מחלון לחלון. पण एक तो घेऊन नाही जाऊ शकत, पण एका साईडवरून दुसऱ्या साईडला तो हलवू शकतोय. उभे तिलेल मतिरीन शोभाख एका शोभाखवरून दुसऱ्या शोभाखपर्यंत या
बेथ हिलेल नाही अलाव करत. बेथ हिलेल बोलतात नाही, बेथ शमाय अलाव नाही करत. एन मोलिखीन येतं सुलाम, एकापासून दुसऱ्यापर्यंत. पण ते खालून एक खिडकी, एक जागा जिकडे जिकडे कबूतर ठेवतात, ते दुसऱ्या जाग्यापर्यंत ते हलवू शकतात, पण पूर्णपणे दुसऱ्याकडे नाही घेऊन जाऊ शकत. לא ייטול אלא אם כן נענע בי מעוד יום, पण तो घेऊन नाही जाऊ शकत दुसऱ्याकडे. पण आदल्या दिवशी म्हणजे एरेव यम तोपासूनच त्यांनी बाजूला हालून ठेवली आणि तो बोलला ही गोष्टी मी इकडे ठेवू शकतो आणि करू शकतो. ए, मगच त्याला अलाउड आहे करायला. आपण बेजात शेम नेक्स्ट टाईम आपण जास्त डिटेल्स मग मध्ये बघूया हा मिशना. इकडे जास्त टाईम नाही सध्या आज तरी. अजून एक स्टोरीसाठी सी थोडासा घाईमध्ये एनिवे. ओके, तर विल एंड द श्यूर इकडेच आपण थांबूया मे बी श्यूर बाय सेईंग द, आपण ॲज युजल वी फिनिश द श्यूर बाय सेईंग स्मॉल प्रेयर ॲज युजल, आणि मग आपण आपलं श्यूर फिनिश करतो इकडे. बेजात शेम. पण एनिवे ओके, आपण हा कंटिन्यू करू नेक्स्ट टाइम मिशना इमेलचा शेम. त्याच्यामध्ये जास्त एक्सप्लेनेशन असतील, काय कशाबद्दल बोलतो आहे आपण, आणि श्रीला अलाउड का नाही हात लावायला, केव्हा आपण करू शकतो, का ती मुकचे केव्हा ती मुकचे नाही होत, आणि कबूतर का घ्यायला पाहिजे त्याला योमतोबला, कशाला वर चढला पाहिजे त्याला योमतोबला, आधीच का नाही घेऊन ठेवत. मग तो पण प्रश्न आहे नाखोन, आधीच की घेऊन ठेवायला पाहिजे तिने, का नाही घेऊन ठेवलं त्यांनी आधीच. आणि काही गोष्टी जे आपण इकडे एक नवीन पर्स्पेक्टिव्ह, एक नवीन आयडियाज आला हा चा अभ्यास करू शकू इकडे, का काय केलं पाहिजे जेव्हा मला कोणती गोष्ट वापरायची आहे आणि प्रॉबब्ली ती प्रॉब्लेमॅटिक आहे वापरायला. तर तशी गोष्ट आहे, ते आपण नेक्स्ट टाइम बेजात असेम शिकूया. आता आपण विल फिनिश द श्यूर by saying the small prayer as usual in the end of the shiur. चान्स नाही अजून पुढे एक्सटेंड करायला, स्लिहा. एनिवे मे बी नेक्स्ट टाइम आपण ती स्टोरी, मी एव्हरी टाइम पुढे ढकलतोय पण ती छान स्टोरी तुम्हाला दाखवायची होती. मे बी नेक्स्ट टाइम आपण स्टार्टच करूया त्या स्टोरीनी, म्हणजे मग लास्टपर्यंत नाही ठेवायला. ओके, तुम्ही बघू शकता तुमच्या स्क्रीनवर छोटीशी नमाजी आपण करतो ॲट द एंड ऑफ द शिवर. מודה אני לפניך, אדוני אלוהי, ששמת חלקי מיושבי בית המדרש ולא שמת חלקי מיושבי קרנות, שאני משכים והם משכימים, אני משכים לדברי תורה והם משכימים לדברים בטלים, אני עמל והם עמלים, אני עמל ומקבל שכר והם עמלים ואינם מקבלים שכר, אני רץ והם רצים, אני רץ לחיי העולם הבא והם רצים לבל שחת, שנאמר ואתה אלוהים תורידם לבל שחת, אנשי דמים ומרמה לא יחצו ימיהם ואני אפתח בך. So with this small prayer, we finish the shiur. So thanks a lot for being with us, learning together. आपण अजून एक मिशना थोडासा अंडरस्टँड केला. חסדי השם, תודה רבה for coming. आणि שהקדוש ברוך הוא ימלא כל משאלות ליבכם לטובה. उद्या 2 शिवरीम असतील בעזרת השם, राईट. राव शिमूनचा पण शिवर असेल गिमारावर, आणि तर नॉर्मल शिवरीम असतील उद्या पण बेजात शेम. तर होप एव्हरीबडी एन्जॉयज शिवरीम. आणि मोठा मित्सवा होतो की एक फ्यूत इतिम ले तोरा, तोराचा टाईम ठरवायला एव्हरी डे. इट्स अ बिग मेरिट, इट्स अ बिग थिंग. आणि वन ऑफ द क्वेश्चन जे विचारले जातात 120 वर्षानंतर, काही इमका बाता इतिम ले तोरा, तो आपल्याकडे आन्सर असायला पाहिजे रेडी. तर भाऊ हशेम हे शिवरीमने आपल्याकडे तो आन्सर रेडी असतील. तर תודה רבה, thanks a lot for being with us. שהקדוש ברוך הוא ימלא כל משאלות ליבנו לטובה. Have a great week, וכל טוב ושלום שלום.